इयत्ता 7वी, विषय मराठी, गचक अंधारी. एक गाव होतं. त्या गावामध्ये सदा व सगू नावाचं जोडपं राहत होतं. त्यांना गजानन नावाचा एक मुलगा होता. सदाचा गाडगी व मडकी बनवण्याचा हा व्यवसाय होता. तो त्याच्या गावाच्या आसपास असलेल्या पंचक्रोशीमधल्या गावामध्ये जाऊन तो बाजारामध्ये जायचा आणि गाडगी मडकी विकायचा. आठवड्यातून 2-3 वेळा आपले वडील कुठेतरी बाजाराला जातात हे लहानग्या गजाननला कळू लागले आणि तो वडिलांबरोबर जाण्यासाठी सारखाच हट्ट करू लागला होता. दरवेळी समजूत घालता सदा व सखू मेटाकुटीला येत असत. एके दिवशी सदाला मडकी विकायला शेजारच्या गावात जायचे होते. भल्या पहाटे उठून सखूने भाकरी थापल्या, शिदोरी बांधून दिली. त्यावेळी गजा गाढ झोपला होता. सदाला ज्या बाजाराला जायचे होते तिथे मागची मडकी शिल्लक होती. त्याने ती ओळखीच्या घरी ठेवली होती. त्यामुळे त्याला फक्त गाढवावर बसून जायचे होते. त्याने गाढव रात्रीच गावात चरायला सोडले होते. ते शोधले आणि त्यावर बसले की परस्पर निघायचे या बेताने सदाने आवरले. अंगणातल्या चपला पाया सरकावल्या. तो बाहेर पडणार तोच गजाला नेमकी जाग आली.